एका शिक्षकांनी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. म्हटलं, बाबू सांग बरं, पायांचा उपयोग कशासाठी होतो? आता शिक्षकांना वाटलं चालण्यासाठी असं म्हणून उत्तर देईल. मुलगा भल्ला भारी होता, डेंजर होता. तो म्हणाला, सर, एक पाय असते म्हणे किक मारण्यासाठी, दुसरा पाय असते म्हणे ब्रेक दाबण्यासाठी. विद्यार्थी खूपच भारी आणि भन्नाट असतात. सरांनी चांगला धुन काढला पोरगा. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्याने सरांना प्रश्न विचारला. सर म्हणला, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणलं, विचार, काय विचारायचं ते विचार. सर म्हणलं, बघा बरं, उत्तर आलं पाहिजे. अरे म्हणलं, विचार, काहीही विचार. सर म्हणलं, बघा बरं. अरे बाळा, विचार रे. विद्यार्थी म्हणाला, सर, ती जी मोठी एबीसीडी आहे ना, ती मोठी एबीसीडी लहान एबीसीडी पेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? तुम्हाला सांगतो मी, सरांना अजूनही या प्रश्नाचं उत्तर काही गावलं नाही. हे विद्यार्थी भले भारी असतात आणि डेंजर असतात. या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आता तुमच्यावरती येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 100% अनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित म्हणजे 20%, 40%, 60%, 80% या दोन शाळांमध्ये नेमका काय फरक असतो तो. ठीक आहे. या दोन शाळांच्या वर्कलोडमध्ये नेमका काय फरक असतो, म्हणजे काम कुठं जास्त असते, अंशतः अनुदानित वरती 20-40% वरती की 100% अनुदानित वरती. प्राधान्यक्रम कुठे द्यावेत तुम्हाला आता या शिक्षक भरतीमध्ये? सर 20% 40% शाळा निवडावी का? 60% वरती कसं जावं सर? 100% वरती तर अधिक सिक्युरिटी राहते, तिथे तर फुल पेमेंट राहते. दोन्हीपैकी सेफ कुठं आहे? म्हणजे सर, इकडे जर समजा शिक्षण सुरू असताना एक्सेस झालं तर सर काहीतरी होईल सर. इकडे जर अंशतः अनुदानित वरती 20, 40, 60 वरती जर असलो समजा आणि जर एक्सेस झालो, अतिरिक्त झालो, तर मग काय करायचं सर? असा जर प्रश्न असला तर मग नेमकं सेफ कुठे आहात ते पण सांगतो. जास्त फायदा कुठे आहे सर? म्हणजे अंशतः अनुदानितवर नोकरी केली तर याचा फायदा आहे 100% अनुदानितवर. बघा बरं, आता सध्या तुमच्या मनामध्ये जे आहे की 100% अनुदानितवरती जास्त फायदा असतो, तर तो तुमचा विचार कसा बदलतो पुढं हे तुम्ही बघा. त्याच्यानंतर पगार कुठं जास्त राहतो सर? तुम्ही म्हणता सर इकडे काय 20, 40, 60% इकडे तर पगार कमीच राहत असेल, 100% वर जास्त राहत असेल. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नेमकं काय फरक आहे, वर्कलोड कुठं जास्त आहे, प्राधान्यक्रम कुठे द्यावेत, सेफ कुठं राहील, पगार जास्त कुठं राहील आणि फायदा कुठं आहे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण एकानंतर एक शोधण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामधला अंशतः अनुदानित आणि 100% अनुदानित मधला जो काही डिफरन्स आहे, फरक आहे, तर तो असाच गायब होऊन जाईल. बघत राहा. सर्वात महत्वाचा फरक जो दोन मध्ये आहे तो म्हणजे पहिल्यांदा काय की अंशतः अनुदानित शाळेवरती जर तुम्ही लागले 20, 40, 60% 80% तर तुम्हाला शिक्षण सेवक करण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी 16,000 किंवा 18,000 किंवा 20,000 एवढ्या कमी मानधनावरती काम करण्याची आवश्यकता पडत नाही. जर इकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला डेफिनेटली पगार हा थोडा याच्यापेक्षा काय राहू शकतो, जास्त राहू शकतो. आता इट डिपेंड्स की तुमचा वर्ग कोणता आहे आणि तुम्ही किती अंशावरती त्या ठिकाणी जाणार आहात. म्हणजे 20% वर जाणार आहात, 40 वरती, 60 वरती, हे मी तुम्हाला पुढे सांगेल की नेमका कोणत्या टप्प्यावरती किती पगार राहतो. इकडे जर आपण बघितलं तर तिकडे शिक्षण सेवक तुम्हाला डेफिनेटली लागणारच आहे. 3 वर्ष तुम्हाला या पगारावरती काम करावं लागेल, कमी पगारावरती. आता इकडे तुम्हाला शिक्षण सेवक नसल्या कारणामुळे 3 वर्ष जे इकडे तुम्हाला एकही इन्क्रीमेंट लागत नाही सुरुवातीच्या 3 वर्षामध्ये, इकडे मात्र काय होते तुम्हाला 3 अधिकच्या इन्क्रीमेंट लागून जातात. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे बघा, जर समजा एखादा विद्यार्थी 2021 मध्ये शिक्षक भरतीमध्ये लागलेला असेल किंवा 22 मध्ये, ठीक आहे, तर या विद्यार्थ्याचं शिक्षण सेवक कधी पूर्ण होईल? 2025 मध्ये. बरोबर का नाही? 22 मध्ये लागला तो 25 मध्ये सुरू होईल. मग या विद्यार्थ्याला पहिली इन्क्रीमेंट कधी लागेल? तर 2026 मध्ये लागेल. लक्षात घ्या. याला इन्क्रीमेंट कधी लागेल? पहिली 2026 मध्ये, कारण की हा 100% वर कधी जाईल? 2025 मध्ये. परंतु इकडे जर विद्यार्थी 20, 40, 60% जर असेल तर त्याला 100%च्या 20%, 40%, 60% पगार 2022 मध्ये सुरू होईल. उदाहरणार्थ, जर समजा एखादा विद्यार्थी डायरेक्ट 60% 2022 मध्ये लागला असेल माझ्या शिक्षक भरतीच्या वेळेस, किंवा आपण असं कन्सिडर करूया 2025, आता 26 सुरू आहे समजा, तर 2026 मध्ये एखादा विद्यार्थी डायरेक्ट 60% लागला आणि 2026 मध्ये एखादा विद्यार्थी 100% लागला, तर याला पहिलं इन्क्रीमेंट कधी लागेल? तर 2029 मध्ये. 2029 मध्ये हा पहिल्यांदा 100% येईल. बरोबर आहे? म्हणजे याला पहिलं इन्क्रीमेंट कधी लागेल? तर 2030 मध्ये लागेल. लक्षात घ्या तुम्ही. खालचं दिसत नसेल तर मी थोडंसं वर लिहितो त्याला. 2029 मध्ये याला शिक्षण सेवक पूर्ण होईल. 2030 मध्ये याला पहिलं इन्क्रीमेंट लागेल. आता हा 2026 मध्ये लागला, याला पहिलं इन्क्रीमेंट कधी लागेल? 2027 मध्ये. आता इन्क्रीमेंट जर आपण विचार केला तर 2030 पर्यंत ह्याची इन्क्रीमेंट किती होतील? समजा 26 दिसते का? 1 मिनिट बघू द्या मला. आता लक्षात येईल बघा.
2026 मध्ये जर ती संस्था 40% 60% असेल तर याला पहिलं इन्क्रिमेंट लगेच लागेल 2027ला. 2026ला समजा ऑगस्ट मध्ये लागला का पुढच्या वर्षी जुलैमध्ये याला पहिली इन्क्रिमेंट लागून जाईल. समजा 2026च्या एंडिंगला लागला तर मग याला पहिली इन्क्रिमेंट कधी लागेल 27 मध्ये, जानेवारीमध्ये. पण आता जानेवारीच्या 27 मध्ये लगेच नाही लागणार, त्याला 2028 मध्ये पहिली इन्क्रिमेंट लागेल, 2029 मध्ये दुसरी आणि 2030 मध्ये तिसरी. 26च्या आताच लागला समजा जून मध्ये जर लागला तर याला 2027 मध्ये जुलैमध्ये पहिली इन्क्रिमेंट लागेल, इथे दुसरी लागेल, इथे तिसरी लागेल आणि इथे चौथी लागेल. आता एक इन्क्रिमेंट म्हणजे तुम्हाला ढोबळ म्हणाला 6 ते 8 पकडा, 9वी 10वी पकडा, 11वी 12वी पकडा. मी खूपच कमी सांगून राहिलो, कमीत कमी सांगून राहिलो. एका इन्क्रिमेंटचा फरक हा कमीत कमी 2000 रुपये पकडून राहिलो मी, 2,000 रुपये. एक इन्क्रिमेंट म्हणजे 2000 रुपये. एका महिन्यामध्ये तुमचे 2000 रुपयाचा फरक वाढतो. मग जर समजा आपण 2000 रुपये म्हटलं, ठीक आहे, तर एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये 12 महिने म्हणजे साधारणतः किती हजार रुपये? 24,000 रुपये. ठीक आहे, एका वर्षामध्ये 24,000 रुपयांचा फरक पडून राहिला या सॅलरीमध्ये आणि या सॅलरीमध्ये. एका वर्षाचा, एका इन्क्रिमेंटचा फरक सांगून राहिलो मी. असं जर आपण 3 वर्षाच्या इन्क्रिमेंट बघितल्या तर गुणीला 3 करा. ठीक आहे, म्हणजे 24 ने जर आपण पकडलं त्या ठिकाणी तर किती होऊन राहिलं ते, म्हणजे 24, 48 आणि 72,000 रुपयेचा फरक पडून राहिला एवढे इन्क्रिमेंट झाल्याच्या नंतर वार्षिक. ठीक आहे, किती रुपयानं? 2-2 हजार रुपयानं पकडलं तरी सुद्धा हा फरक तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता 3 वर्षाचा सलग जर कन्सिडर केला तर आपल्या काही डोक्यामध्ये बसणार नाही, म्हणून एकच वर्षाचा कन्सिडर करू किंवा साधारणतः एका महिन्यामध्ये 2,000 रुपयाचा फरक पडतो एक इन्क्रिमेंट लागल्याच्या नंतर. मग असे किती महिने? 12 महिने. 12 महिन्याचे किती रुपये? 24,000 रुपये. ह्याच्यापेक्षा याला जास्त पगार राहतो. आता हे 12 महिन्याचा पगाराचा हिशोब सांगून राहिलो मी, हे झाला एका वर्षाचा हिशोब एक इन्क्रिमेंट भेटल्यामुळं. तर आता समजा त्या व्यक्तीने 25 वर्ष सेवा केली तर याला गुणीला 25 करा. उत्तर तुम्हीच मिळवत बसा. मी साधारणतः 20च वर्ष कन्सिडर करतो मुलांनो, तरी सुद्धा जर आपण पकडलं तर 24 2 48, बरोबर का नाही? 1 2 3 आणि हा 1 0, एवढ्या रुपयांचा फरक पडेल. किती? एकम, दहम, शतक, हजार, 10,000, लक्ष. 4,80,000 रुपयाचा फरक पडतो एका इन्क्रिमेंटचा. आता तुमच्या अशा किती इन्क्रिमेंट होत्या? 1 2 3. ठीक आहे, आता याला गुणीला 3 करा, म्हणजे 4 त्रिक 12 लाख रुपये. हे तर साधारणतः 5 लाख रुपये होतात. ठीक आहे, 5 लाख, 5 त्रिक 15 लाख रुपयाचा फरक तुमचा लाईफ टाईम होऊन राहिला. बरं, हा मी तुम्हाला कमीत कमी सांगितला. दरवर्षी हा डेफिनेटली हा जो फरक मी 2,000 रुपये सांगून राहिलो हा एवढा नसते, याच्यापेक्षा खूपच जास्त असते. 2,000, 2,500, 3,000, 4,000, 5,000, नंतर खूप वाढत जाते. मग तुम्ही त्याचा विचार करा. म्हणजे एक इन्क्रिमेंट म्हणजे साधारणतः एका वर्ष म्हणजे आयुष्यामधले जर आपण पाहिलं तर कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये होतात. मी आजच्या हिशोबाने सांगून राहिलो 7व्या वेतन आयोगानुसार. नंतर 8वा वेतन आयोग लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या काळामध्ये 9वा वेतन आयोग सुद्धा लागू शकतो. पैसाच पैसा वडत बसा. मग हा फरक पडते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अंशतः अनुदानित वरती 100% अनुदानित पेक्षा आता जर आपण पकडलं तर 60% असेल तर इकडे जर समजा 1 लाख रुपये पगार आज पुढे घडीला या विद्यार्थ्याला जर पडत असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा थोडस किचकट आहे हे आर्थिक गणित, थोडं किचकट आहे, समजून सांगतो. समजा एखादा शिक्षक आहे तो 60% वरती आता लागला, 60% वरती सध्या, तर त्यांना पगार किती राहतो? आता एक माझे मित्र लागले होते 11वी 12वीला, त्याला 44,000 रुपये पगार आहे. 44, 60% वरती. आता तो जर समजा 26 मध्ये लागलेला असता तर त्याला इकडे जर 60% वरती पगार पकडला तर 44,000 रुपये आणि इकडे असता तर किती असतात? त्याला 20,000 रुपये. याला 20,000 रुपये 3 वर्षासाठी, याला 44,000 रुपये या वर्षी. ठीक आहे, पुढच्या वर्षी इन्क्रिमेंट ते त्याच्यामध्ये ऍड होतात. त्याच्या पुढच्या वर्षी आणखी इन्क्रिमेंट इथे ऍड होतात. त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन एक इन्क्रिमेंट ते इथे ऍड होतात. हा गडी 3 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला सुरुवातीला राहील तर याचा जर समजा 3 वर्षामध्ये 1 टप्पा वाढला तर याची 100%ची पगार याच्या 80% एवढी राहते. म्हणजे दोघांच्या पगारीमधला जर फरक पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर जरी हा 60% वरती होता तर नंतर ज्या वेळेस दोघांचं सुद्धा 100% एक लेवलला येईल त्यावेळेला 60% वरती जो मुलगा लागलेला होता त्याचा पगार जास्त राहते 100% वर लागलेल्यापेक्षा. का? कारण की याने शिक्षण सेवकाचा काळ पूर्ण केलेला आहे, त्याच्यामुळे 3 वर्षाच्या 3 इन्क्रिमेंट गेले. आता शिक्षण सेवक लावलंच त्याच्यासाठी, शासनाचे पैसे वाचावे म्हणून. आणि ह्याच्यावर मात्र काय होते, आपल्याला सुरुवातीला पैसे कमी मिळतात कारण की इकडे 100%च्या 60%च मिळून राहिले, परंतु शिक्षण सेवक कालावधीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर याच्यापेक्षा इकडे कधी पण जास्त. आता फक्त जास्त घाटा कधी होतो, ज्या वेळेला ही शाळा 20% असते किंवा 40% असते.
ठीक आहे की नाही. 20% असेल तर पगार खूप कमी निघते समजा, पण 14-15,000 रुपये निघते. आणखी 6 ते 8 असेल तर त्याच्यापेक्षा कमी निघते. 20% पगार म्हटल्यावर खूप कमी राहते, बरोबर आहे. परंतु सध्या 8वा वेतन आयोग वगैरे लागणार आहे, त्यामुळे पगारही खूप चांगल्या पद्धतीने राहणार आहेत. या पुढच्या व्हिडिओमध्ये, आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला, म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय करेल, की याचे आणखीन काही जे मुद्दे आहेत, अंशतः अनुदानित वरती जॉब करावी की 100% वरती, तर याचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की सेफ दोन्हीकडे सुद्धा आहे, कारण की दोन्हीकडे सुद्धा शासन काय करते, पैसे देते, अनुदान देते. फक्त एवढंच आहे की अनुदान जे आहे तर ते किती वर्षाने देईल शासन हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ पहिला टप्पा 2016 मध्ये भेटला, दुसरा 2020 मध्ये भेटला, त्याच्यानंतर 2022 मध्ये भेटला, नंतर या 2025च्या निवडणुकांच्या थोड्या आधी भेटला, 2022 का 23 मध्ये भेटला होता बहुतेक. तर हे असं आहे. पूर्वीला काय होतं 2016 पर्यंत, एकदा जर समजा टप्पा वाढला, म्हणजे 2015 मध्ये जर टप्पा वाढला, तर 2016, 17, 18, 19 असं लगेच 5 वर्षामध्ये 100% यायचं. आता मात्र शासन काय करते, स्वतःची आर्थिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेते. सध्याची आर्थिक परिस्थिती तुम्हा सर्वांना वेगळं सांगण्याची गरज नाही. तर प्राधान्यक्रम देताना तुम्ही ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. वर्कलोड सगळीकडे सारखेच असतो, कुणीकडे कमी नाही, कुणीकडे जास्त नाही. फायदा आर्थिकदृष्ट्या जर म्हटलं तर मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जर संस्था 60% 80% असेल तर तुम्ही इकडेच द्यायला पाहिजे. अंशतः अनुदानितवरती ते परवडते. 40% जरी असेल तरी सुद्धा चालते. कारण की शिक्षण सेवक कालावधीपेक्षा तुम्हाला इकडे पगार हा जास्त राहतो. इन्क्रिमेंटचा सुद्धा लाईफ टाईम जर आपण फायदा पाहिला तर इकडे अंशतः अनुदानितवरती परवडते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या आहे तर ते तुम्ही कुठेही तपासून घ्या. तो जर म्हणजे संच मान्यतेपेक्षा जर कमी जास्त असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचे की नाही द्यायचे हे तुम्ही एकदा स्वतः संस्था वगैरे पाहून तसं निवडायचं. खूप खूप धन्यवाद.